हे म्हणा या मायाजाळामध्ये गुंतू नको. का गुंतू नको तर काळ अत्यंत जवळ आलेला आहे. दुसरी शंका उपस्थित होते, दुसरा प्रश्न उपस्थित होतो, महाराज तुम्ही मनालाच का उपदेश केला, मनाला का उपदेश केला? आपा महाराज जगद्गुरु तुकोबरायांना म्हणता येत होतं नको नको हाता गुंतू माया जाळी, नको नको पाया गुंतू माया जाळी, मनालाच का उपदेश केला? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय एका अभंगामध्ये देतात. महाराज म्हणतात आपलं जे मन आहे ते सगळ्या इंद्रियाचा राजा आहे म्हणले महाराज. मन इंद्रियाचा राजा, इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, सर्व भावे पूजा, तो गणराजा गणपती, तो गणराजा गणपती, आदे मनके हाती, मनके हाती, राजा गणपती, तो गणराजा गणपती, आदी मनके हाती, आदी मनके हाती, आदी मनके गोड प्रमाण गेलं. मन इंद्रियाचा राजा महाराज म्हणले आपलं जे मन आहे ते सगळ्या इंद्रियाचा राजा आहे म्हणले. राजा कुठलीही क्रिया होत असताना ती अगोदर आपल्या मनामध्ये येत असते. सोपं करून सांगतो आपा महाराज, आता हे सर्व तुम्ही जण कीर्तनाला आलात, कीर्तनाला का आलात? तुमच्या मनात आलं म्हणून. बोला ना बरं, हे बिले जीवन ब्रह्म होय. मनात आलं म्हणून आलात, तुमच्या मनात आलं, उठून जातात. मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या मनाला सांगतात हे मना या मायाजाळामध्ये अजिबात गुंतू नको. हे सगळं मायाजाळ आहे म्हणले महाराज. हे संसार रूपी सगळं मायाजाळ आहे. या मायाजाळामध्ये अजिबात सुख नाही. या मायाजाळात गुंतू नको. का गुंतू नको? काळ आला जवळे ग्रासावया, क्षणा क्षणाला मिनिटा मिनिटाला काळ आपली वाट पाहतोय महाराज, वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी जाता हर परिचिता, हरिमुखी जाता हर परिचिता, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी हर परिचिता, हरिमुखी हर परिचिता. वाट याची पायी अजून किती आहे, क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला काळ आपली वाट पाहतोय. एवढंच नाही, ग्रास गिळी सत्ता हातात घेतलेला घास तोंडात जाईल याचा सुद्धा भरोसा नाही. महाराज जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणारच आहे. पण जगत असताना असं जगा तुका म्हणे का मरणेची सरी उत्तमची उरी, कीर्ती मागे गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा ते जन्म. अरे आपण जातो यात नवल नाही येत नाही अवतार एरते पामर. महाराज देवाधिकाला जावं लागलं तुमचं
आमचं आमचं काय घेऊन बसलात. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. मरणाची तब मरणाची तब हाय मरणाची यांनी जर ठरवलं ना महाराजाला शब्द बोलू द्यायचं नाही की शब्दही बोलू देणार नाही. एवढे पाठाचे माणसं आहेत महाराज सगळे. मरणाची गाठोडी बदरी जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणाराचे महाराज. आज आदरणीय रंगनाथ आपांचं वर्ष श्राद्ध आपण साजरं करतोय. उद्या आपलंही वर्ष श्राद्ध कोणीतरी साजरं करणारच आहे. आज आपण डोकरे परिवाराच्या दुःखात सामील होण्याकरता आलेलो आहोत. त्यांच्या दुःखात सामील होत आहोत. त्यांचे अश्रू पुसण्याकरता आज आपण सर्वजण आलोत. उद्या आकाताचेही अश्रू पुरण्याकरता कोणीतरी जाणारच आहे. हातकडकेचे अश्रू पुरण्याकरता कोणीतरी जाणारच आहे. शिंदेचे अश्रू पुसण्याकरता कोणतरी जाणारच आहे. सागडेचे अश्रू पुसण्याकरता कोणतरी जाणारच आहे. बरं फोकेचे बी अश्रू पुसण्याकरता कोणीतरी जाणारच आहे. कोणीही असू द्या, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. मग महाराज म्हणले मरण तर निश्चित आहे, पण काय करा आता, फक्त त्या मरणाच्या ठिकाणी सावध व्हा म्हणले. सावध व्हा. का सावध व्हा? अरे आपण पाहतोय ना, आपल्या देखत हे माणसं मरतात. एवढ्या लोकांच्या अंत्यविधीला आपण जातो तरी आपण सावध आपल्या देखत एक एक जण जाते, मग तरी आपण सावध होत नाहीत. आता जागा रे भाई जागा, आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा आता जागा आता जागा रे भाईनो
पाहिल्याच्या नंतर अंकुश बाबा मी नेहमी सांगत असतो, असं गोड प्रमाण अशी गोड गायक म्हणल्याच्या नंतर असं वाटते खिशात हात घालावा, 500ची नोट काढावी आणि संजू महाराजाला बक्षीस म्हणूनच द्यावं. हो, पण ते माझ्याकडून नाही घेत म्हणून घेत नाही, बाकी काय माझ्याकडून नाही घेत. तुम्ही कोणी देऊन पाहते घेतात का नाही पहा महाराज. नाही घेतले तर मी देतो, तुम्ही घेऊन पहा. विठाला विठाला आता जागा रे भाईनो जागा. अरे आपल्या देखत आपण मृत्यू पाहिल्याच्या नंतर तरी सावध झालं पाहिजे महाराज. अंतविधीला गेल्याच्या नंतर अरे एका माणूस आपल्या देखत एक माणूस जातोय आणि पुढचा माणूस गेल्याच्या